मित्रांनो नमस्कार. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आम्ही का थांबवू नये असा प्रश्न आता सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला विचारला आहे. सुप्रीम कोर्टाकडून सलग तिसऱ्या वेळेला माझी लाडकी बहीण योजना ही योजना बंद का केली जाऊ नये अशी विचारणा राज्य सरकारला करण्यात आलेली आहे. जाणून घेऊया नक्की काय आहे हे सगळं प्रकरण. हे सगळं प्रकरण पुण्यातील एका भूसंपादनाचं आणि त्याच्या मिळणाऱ्या मोबदल्याविषयीचं आहे. 1995 साली झालेल्या एका कंपनीच्या भूसंपादनाचा हा खटला आहे. या खटल्याची सध्या सुनावणी सुरू आहे सर्वोच्च न्यायालयामध्ये. या खटल्याच्या सुनावणीमध्ये न्यायमूर्ती भूषण गवई यांनी सलग तिसऱ्या वेळेला राज्य सरकारला आम्ही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना का थांबवू नये असा प्रश्न विचारला. पुण्यातील पाषाण येथील तब्बल 24 एकर जमीन ही राज्य सरकारने 1995 मध्ये भूसंपादित केलेली होती. या भूसंपादित केलेल्या तब्बल 24 एकर जमिनीचा मोबदला राज्य सरकारकडून दिला गेलेला नव्हता. शेवटी मोबदला मिळावा म्हणून हे याचिकाकर्ते न्यायालयात गेले. न्यायालयाने राज्य सरकारला मोबदला देण्याचे आदेश दिले. मात्र सरकारने त्यांना जमीन दिल्याची माहिती दिली. संबंधित व्यक्तीला जी जमीन देण्यात आलेली आहे ती जमीन वन जमीन होती. त्यामुळे प्रकरण पुन्हा सुप्रीम कोर्टात गेले. जर जमीन अधिग्रहण केलेल्या याचिकाकर्त्याला मोबदला देण्यासाठी राज्य सरकारकडे पैसे नसतील तर मग लाडकी बहीण योजना आम्ही का थांबवू नये असा प्रश्न सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला विचारला. तर लवकरच राज्य सरकारने या प्रकरणी नवे प्रतिज्ञापत्र सादर करावं आणि वन विभागाच्या सचिवांनाही या प्रकरणामध्ये लक्ष घालावे असे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले. आता या प्रकरणात पुढे काय होतंय ते आपण पाहूयाच. पण त्याचबरोबर मित्रांनो, याच प्रकारचे नवीन अपडेट्स तसेच अतिमहत्त्वाची माहिती तुमच्यापर्यंत लगेच मिळवण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.